नमस्कार. एम मराठीमध्ये महापालिकेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील भीमराव आव्हाड सर आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घ्या की या प्रभागातील काही अडचणी आहेत. सर, महापालिकेची यंदाची पहिलीच निवडणूक असल्यामुळे तुम्ही याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे? नमस्ते. इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वास आल्यापासून प्रथम महानगरपालिका म्हणून आपलं हे इलेक्शन चालू झालेलं आहे. महाराष्ट्रातलं मॅचेस्टर म्हणून इचलकरंजीकडे बघितलं जातं आणि त्या दृष्टीनं ही जी इलेक्शन असेल ही इचलकरंजीची आणि महाराष्ट्रातील एक उत्सुकतेचा विषय असेल. त्यामुळे ही इलेक्शन ही अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रभागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधा जसे की रस्ते, गटरी, स्वच्छतेबाबत याकडे तुमची काय भूमिका असेल? नाही, हा जो प्रभाग आहे इचलकरंजी महानगरपालिकेतला प्रभाग क्रमांक 1 हा वाढीव प्रभाग आहे. 1985 सालापासून हा प्रभाग आमचा इचलकरंजी नगरपालिकेत होता आणि आता हा महानगरपालिकेत आहे. त्यामुळं प्रभाग वाढ असल्यामुळं आणि या ठिकाणी इचलकरंजी हे वस्त्रोद्योग नगरी असल्यामुळं भारतातून वेगवेगळ्या प्रकारची लोक या नगरीमध्ये येतच असतात. त्यामुळं शहराचा विस्तार हा वाढत आहे. त्यामुळे शहरातल्या समस्याही ह्या वाढत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे रस्ते, गटर्स असतील, लाईट असेल आणि सर्वात महत्त्वाची पाण्याची समस्या या ठिकाणी ती आपल्याला भेडसावत आहे. पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आता प्रभाग क्रमांक 1 हा वाढीव भाग असल्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्याकडे तुम्ही काय उपाययोजना करशील? नाही, आता इचलकरंजी हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा पूर्ण इचलकरंजी शहरांचाच प्रश्न बनलेला आहे. गेली 10 वर्षामध्ये कधी वारणेकडनं पाणी आणण्याचा प्रश्न असेल, कधी कृष्णेकडनं, या प्रश्न कायम चालूच आहे आणि आता त्याच्यावर बऱ्यापैकी सोल्युशन निघत आहे. आमच्या प्रभागामध्ये जर विचार केला तर आता नवीन 2 ते 3 टाक्याचं या ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आणि त्या लवकरच या ठिकाणी अस्तित्वात येतील. त्यामुळे तो प्रश्न सुटेल असं मला तरी वाटतं. बऱ्याच वर्षापासून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहात, पण अचानक तुम्ही राजकारणामध्ये एंट्री घेतली, त्याचं काय? नाही, गेली 25 वर्ष झालं इचलकरंजी शहरामध्ये मी शैक्षणिक आणि सामाजिक कामात आहे. त्यामुळे पूर्ण इचलकरंजीचा मला अभ्यास आहे. पण गेली 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं या भागात काम करत असताना हा वाढीव भाग आहे. आजपर्यंत आमच्या भागातनं जे नगरसेवक निवडून आले यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळेस आमच्या हा वाढीव भागामध्ये सर्व नागरिकांनी ठरवलं की सर यावेळेस तुम्ही थोडंसं शैक्षणिक आणि सामाजिक कामाबरोबर राजकारणात उतरून आपल्या ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, म्हणून मी या प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे. बरेच जण राजकारणी दलदल समजतात, पण तुम्ही राजकारण करत करत सामाजिक कार्यामध्ये जर अग्रेसर आहात, पण कोणत्या कामाच्या प्रोत्साहामुळे तुम्ही या राजकारणात उतरलात? नाही, राजकारण दलदल आहे आजपर्यंत, तो एक इतिहास आहे. परंतु राजकारण चांगलं सुद्धा आहे. आज आपण जर बघितलं, आज आपले भारताचे पंतप्रधान असतील किंवा वेगवेगळे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा वेगवेगळे सामाजिक लोक आज राजकारणाकडे येण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजपर्यंत लोकांची अशी मानसिकता होती की वेगवेगळे बिझनेसमॅन किंवा काही ठराविक मातब्बर त्यांनीच राजकारण करावं. परंतु आमच्या ह्या भागातील लोकांचा विचार असा झाला की सर, आपण एक प्रयोग म्हणून ह्यावेळेस तुमचं जे सामाजिक काम आहे तुम्ही आजपर्यंत यशस्वीरित्या ते पूर्ण केलेलं आहे आणि जर तुम्हाला जर राजकारणामध्ये जर संधी मिळाली आणि आम्ही जर तुम्हाला प्रोत्साहित केलं तर नक्कीच तुम्ही या भागातील समस्या सोडवताल. म्हणून सगळ्यांच्या आग्रहाखातर मी हा राजकारणामध्ये येण्याचा विचार केला. नागरिकांनी तुम्हालाच का संधी द्यावी असं वाटतं? नाही, नागरिकांना हा माझ्यावर असलेला विश्वास आहे. गेली 25 वर्ष झाले मी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे की मी यशस्वी काम केलेलं आहे. कुठलंही आश्वासन देऊन किंवा हे करतो वगैरे असं कधी काम केलेलं नाही. त्यामुळे मला ते नक्कीच यावेळी संधी देतील. पुढील काळामध्ये तुमच्या नागरिकांसाठी, प्रभागातील जनतेसाठी काय मानस असेल? नाही, आता ज्यावेळेस जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला असेल त्यावेळेस मी त्यांचा ऋणी असेल आणि मला त्यांचं काम करणं गरजेचंच आहे. त्यांची म्हणण्यापेक्षा ही कुठल्याही व्यक्तीचं काम नसतं की हे सामाजिक काम असतं. तर या भागातील ज्या काही समस्या असतील ह्या सगळ्या मी जाणून घेतलेल्या ज्या आहेत, त्यामुळेच मी यामध्ये उतरलेलो आहे. तर त्या समस्या सोडवण्याचा माझा या ठिकाणी पूर्ण प्रयत्न असेल. धन्यवाद सर. पुढील वाटचालीत आपल्याला एम मराठी परिवाराकडून शुभेच्छा. ओके, धन्यवाद. प्रभाग क्रमांक 1 मधील भीमराव आव्हाड सर आपल्या सोबत होते. त्यांनी या प्रभागातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक कार्य करत करत राजकारणामध्ये एंट्री घेतलेली आहे. आता पुढील काळ त्यांचा कसा जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. तर मग निखिल विसेसह रोहन येरलके, एम मराठी, इचलकरंजी.